खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। खंडणी प्रकरणी अटकेत असलेला विष्णू साठे याच्या चौकशीमध्ये मोठी कबुली त्याने दिली। वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संभाषण केलेलं होतं। वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची साठे यांना कबुली दिलेली आहे। सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणासंदर्भातली पाहू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची बातमी, विष्णू साठे यांनी हा मोठा खुलासा केलाय। नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आता सीआयडी असेल, एसआयटी असेल चौकशी करते। तसेच आवाजा कंपनीला जी खंडणी मागण्यात आली होती 2 कोटीची, त्या प्रकरणाचा तपास देखील सीआयडी आणि एसआयटी कडे आहे। या चौकशी दरम्यान आता या खंडणी प्रकरणाचा जो आरोपी अटकेत आहे यापूर्वीपासून विष्णू साठे, त्यानं कराडचे बोलणे संबंधित अधिकाऱ्याशी झाल्याचं आपल्या आता ह्याच्यात म्हटलं, खुलाशामध्ये म्हटलंय। चौकशी दरम्यान त्यांनी हे अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। त्यानुसार आता या अधिकाऱ्यांनी सदरचा अहवाल जो आहे तो न्यायालयात सादर केल्याची देखील माहिती समोर आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर या प्रकरणात सुरुवातीपासून राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते। कराड याचा खंडणीशी कसा संबंध आहे यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते। परंतु आता चौकशी दरम्यान साठे यांना याबाबतची कबुली दिल्यानं आता कराडच्या समोरची अडचणीत वाढच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हो, उद्या आपण पाहू शकतो वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून हे संभाषण केलं अशी माहिती या विष्णू साठेने दिली। पोलीस या संदर्भात नेमकी कशा प्रकारे कारवाई करतायत, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच या प्रकरणात वाल्मिक कराडनं पुणे येथील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची चौकशी बीड येथे सुरू आहे। न्यायालयाने त्यांना आता 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या दरम्यान त्यांची देखील चौकशी हे हो, जे विष्णू साठे जे आहेत ते अन्य ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलंय, त्या ठिकाणी त्यांची करण्यात येत आहे। त्यांनी या चौकशी दरम्यानच ही माहिती दिल्याचं समोर आलंय। नक्कीच उदय, कशा प्रकारे पोलीस या घटनेचा तपास करतात, काय कारवाई नेमकी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।